नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण 34 साईजचा फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची आणि शिलाई कशा प्रकारे करायची ते पाहणार आहोत। तर बघा, आपण सर्वप्रथम मापाच्या ब्लाऊजनुसार आपण मापे घेऊयात आणि मग आपल्याला फोर्टक्स कसे टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, छातीचं माप घेतलेलं आहे, 8.5 इंचावरती आलेलं आहे, म्हणजे 34 इंचाची आपली पूर्ण छाती आहे। त्यानंतर कमरेचं माप आलेलं आहे 7 इंच, म्हणजे आपली 28 इंचाची कंबर आली। त्यानंतर आता समोरचा भाग म्हणून आपण एकदा गळा चेक करूयात। तर बघा, तिरकस घेतला तर 7 इंचावरती आलेला आहे गळा। आता पाठीमागच्या भागाची आपण उंची घेऊयात। तर शोल्डरचा जो भाग आहे तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे। तर बघा, आता इथं थोडंसं असं फाकून घेतलं, म्हणजे थोडंसं असं, तर 12.5 इंच आलेलं आहे, पण आपल्याला इथं 13 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर बाहीचं माप आपण डायरेक्ट टाकूयात अस्तरवरती कटिंग करते वेळेस। त्यानंतर आता आपल्याला इथं आर्महोलचं माप घ्यायचं आहे। तर बघा, आर्महोलचं माप आलेलं आहे 5.5 इंचाच्या जवळजवळ। आता आपण काय करूया, सर्वप्रथम बाही कट करूयात। आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवत आहे, म्हणजे बाही कटिंगपासून ते पूर्ण ब्लाऊजची कटिंग, आणि आपल्याला फक्त फोर्टक्सचं आपल्याला शिलाई तेवढी करून घ्यायची आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची ते तुम्हाला समजून जाईल। आता बघा, मापाचा ब्लाऊज घेतला आणि मी बाही सरळ केलेली आहे आणि बंद बाजू माझ्याकडे केली, आणि या जी कापड आहे या कापडाचे मी 4 भाग केलेले आहेत, आणि बंद बाजू मी उंचीकडून घेतलेली आहे। त्यानंतर उंची घेतली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली आणि दंडघेराचं माप टाकून घेतलं। आता इथे हलक्या हाताने बाईला आकार देते। तुम्हाला बाईचं व्यवस्थित कटिंग वगैरे पाहायची असेल तर आपला 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत मी आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता। आता इथे मी काय करते, दंडघेर घेतला, पण 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे निघत नाही आहे, तर नंतर आपण जोड लावून घेऊयात आणि नंतर आपण समोरचा भाग कट करून घेऊयात। आता आपण काय करूयात, पाठीमागच्या भागाची मार्किंग करून घेऊयात कशा प्रकारे करायची। आता इथं 12.5 इंच उंची आलती, पण आपण 13 इंचावरती मार्किंग करणार आहोत, म्हणजे 13 इंच उंची ठेवणार आहोत, म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिन वाढून 14 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर 5.5 इंचाचा आपला शोल्डर घेतलेला आहे आणि 5.25 इंचाचा मोंढा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप टाकायचं आहे। 38 इंचाची छाती आहे, 34 इंचाची छाती आहे, म्हणून मी चौथा भाग घेतला 8.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन। आता पूर्ण आपण हे असा बॉक्स करून घेऊयात। त्यानंतर 7 इंच कमरेवरती मार्किंग केली आपण, 30 इंचाची कंबर आहे, 34 इंच छाती आणि 30 इंच कंबर, अशा आपण पॉईंट काढून 2 इंच शिलाई मार्जिन ठेवून पूर्ण आखून घेतलेला आहे भाग। त्यानंतर आर्महोलची गोलाई द्यायची। तुमची गोलाई परफेक्ट येत असेल आर्महोलची, तर तुमच्या पाठीमागच्या भागाला चुन्या वगैरे पडत नाहीत, तर त्यामुळे अशा प्रकारची आपण आर्महोलला गोलाई देणार आहोत। आता आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी पूर्ण पहिले भाग कट करून घेते आणि गळा कशा प्रकारे कट करायचा ते दाखवते। आता इथं 2.25 इंचावरती आपल्याला गळ्याला मार्क करायचा आहे। तर त्या अगोदर आपण काय करूयात, मापाच्या ब्लाऊजची जी गळा उंची आहे ती चेक करून घेऊयात। खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी गळ्याला मार्क करून घेतलं आणि गळ्याची उंची तयार करून घेतली। आता जो आपण भाग आखलेला आहे त्या भागाला आपल्याला आतमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे, आणि ही कटिंग आपण अस्तर आणि कापड एकमेकाला जोडल्यानंतर आपण ही गळ्याची कटिंग करून घेणार आहोत। आता टक्स टाकून घेतले, तर कमरेचा मध्य काढला आणि उभा 4 इंचावरती टक्स टाकून घेतला। असा निमुळता आपल्याला टक्स टाकायचा असतो, म्हणून मी अशा प्रकारे मार्क करून घेतलं। आता ही पूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपण समोरचा भाग आखून घेऊयात। तर बघा, अर्धा इंचाची मार्किंग सोडून मी पूर्ण भाग आखलेला आहे जशास तसा। तर आता सर्वप्रथम आपण आर्महोलला गोलाई देऊन घेऊयात, थोडीशी कमी करून घेऊयात। त्यानंतर गळा रुंदी आपण जी पाठीमागं घेतली होती 2.25 इंच, तेवढीच समोर पण घ्यायची, आणि आपल्याला 7 इंचाचा गळा कट करायचा, म्हणून अशा प्रकारे बॉक्स करून घ्यायचा आणि इथं गोलाई देऊन घ्यायची। आता गोलाई दिल्यानंतर आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घेऊयात, जी पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला 1 इंच वाढून घ्यायची असते ती। आणि आता क्रॉसपट्टीचं माप टाकूयात। तर आता इथं आपण 3.5 आणि 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घेणार आहोत। आता इथं क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा, आणि आता आपण फोर्टक्सचे टक्स टाकून घेऊयात। तर पहिला टक्स 3.5 इंचावरती टाकायचा आणि 1 इंच आतमध्ये आपल्याला
म्हणजे शिलाई घ्यायची ती 1 इंचाचा टक्स घ्यायचा म्हणून 1 इंच अशा प्रकारे मी मार्क करून घेतला. त्यानंतर दुसरा टक्स टाकायचा आहे आपल्याला. तर बघा आता जिथं आपण पहिला टक्स टाकला तिथून 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि 4 पॉईंट काढून घ्यायचे 4 टक्ससाठी. आणि अशा प्रकारे आता निमुळत्या आकारात आपल्याला हे 4ही टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघा जेवढा मी मार्क केलेला भाग आहे आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये तेवढेच भाग आपल्याला घ्यायचे आहेत शिवण्यामध्ये. त्यानंतर आता आपण जो पहिला टक्स टाकला होता त्या टक्सला आपण जी टक्स देणार आहोत त्यासाठी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आणि पूर्ण ब्लाऊजची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतर अस्तर आणि कापड मी एकमेकांवरती जोडून घेते आणि हे टक्स कशा प्रकारे टाकायचे ते तुम्हाला दाखवते. आता बघा दोन्ही भाग मी अस्तरला कापड जोडून घेतलं आणि अशा प्रकारे आता मार्किंग करून घेते दुसऱ्या भागाची पण, म्हणजे आपल्याला सोपं जातं दोन्ही भागाची मार्किंग शिलाई करायला एकसारखी होते. तर या भागावरती अंदूक झालेला आहे ते मी व्यवस्थित करून घेते पहिले आणि हा भाग आता आपण शिलाईला घेऊयात. तर बघा आता ही 1 इंच आपण 1 इंचाचा टक्स टाकणार आहोत. त्यानंतर आता हे 3 टक्स आहेत ते जेवढे आपण मार्किंग केली होती सेम आपल्याला तेवढेच भाग शिलाईमध्ये घ्यायचा आहे. मशीनचा रफ व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे ही उसवायला लागणार नाहीत. कापड वगैरे एकसारखं येऊ द्यायचं म्हणजे अस्तरचं आणि ब्लाऊज पीसचं. चला तर मग मैत्रिणींनो, नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता बघा हे 4ही टक्स झालेले आहेत. त्यानंतर आता खाली क्रॉसपट्टी लावून घेऊयात. तर आता ही क्रॉसपट्टी मी तयार करून घेतली होती. आता ही आपण फक्त जोडून घेऊयात. आता इथं आपल्याला टक्स दुमडून वगैरे घ्यायची गरज नाही कारण आपण 1 इंचाची शिलाई मार्जिन घेतली होती. आता हे पूर्ण क्रॉसपट्टीचा भाग आणि ब्लाऊजचा भाग मी आतमध्ये दुमडून घेते आणि ही क्रॉसपट्टी आता आपण अशा प्रकारे दुमडून घेऊयात आणि शिवून घेऊयात. आता पूर्ण शिलाई झाल्यानंतर आपण हे कापड सरळ करून घेऊयात. आता सरळ झाल्यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि आय हुकपट्टी तयार करायची. तर दोन्ही भागाची मी शिलाई करून घेतली आणि बघा 4 टक्सचे 4ही टक्स बघा अशा प्रकारे आपले करून झालेले आहेत आणि दोन्ही भागाची शिलाई झाली. आता बघा हे डाव्या बाजूला आपल्याला हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मी सरळ भागावरती हुकपट्टी तयार करते आणि यावरती एक दाबटीप टाकून देते. दाबटीप टाकल्यानंतर आता ही पट्टी आपली खालच्या बाजूला फोल्ड होणार आहे. आता दुसऱ्या भागाला आपल्याला आयहुक पट्टी तयार करायची. तर आयहुक पट्टी आपण पहिले सरळ कापडावरती ठेवून शिवून घेणार आहोत आणि मग आता ही आपल्याला वरती दुमडून घ्यायची आहे. तर एकदा कपडा दुमडून घ्यायचा आणि परत एकदा दुमडायचा आणि इथं हुक लावण्यासाठी थोडीशी जागा ठेवून नंतर शिलाई मारून घ्यायची. आता ही हुकाचे घरं तयार केल्यानंतर व्यवस्थित पट्टी आपली फिनिशिंगमध्ये येते. आता दोन्ही भाग आपले एकसारखे आलेत का ते चेक करायचे आणि अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि शिलाई झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.